नमस्कार. आता आपण ना सेक्युर लाईफवरती हेल्थ प्लस वेल्थ म्हणजे आपले हेल्थची काळजी घेणारा तसेच वेल्थ ॲक्युमुलेट करून देणारा असा एक प्लॅन बघणार आहोत. तो आहे प्रॉफिट. तर हेल्थ सोल्युशनमध्ये जाऊया. हेल्थ सोल्युशनला आपण क्लिक केलं तर गेलं. इथे आपण क्लायंटचं वय टाकलं, एज टाकलं. ते आपण क्लायंटचं नाव टाकलं. ट्वेल्व इयर्स पॉलिसी टर्म 40 इयर्स. 12 इयर्स प्रीमियम भरायचं आहे आणि 40 वर्षासाठी कव्हरेज आहे. इथे आपण पर डे हॉस्पी कॅश सम ॲश्युअर्ड जो आहे पर डेसाठी 3000 केलं. 15 दिवसासाठी मिळणार आहे. सर्वायवल पिरियड आपण 0 डेज केलं. सर्जी कॅश आहे 1 लाख. क्रिटी कॅश आहे 2 लाख. रिटर्न ऑफ प्रीमियम येस आहे. तर इथे बघूया आपण हॉस्पी कॅश आहे पर डे 3000 रुपीज 15 दिवसासाठी. सर्जी कॅश आहे 1 लाख रुपीज पर इयर. क्रिटी कॅश आहे 2 लाख रुपीज. नंतर हेल्थ प्रो ATPD सम ॲश्युअर्ड आहे 5,30,000 रुपीज. ATPPD सम ॲश्युअर्ड आहे 10 लाख रुपीज. ॲक्सिडेंटल डेथ सम ॲश्युअर्ड आहे 31,77,000 रुपीज. टर्मिनल इलनेस आहे, टोटल टर्मिनल इलनेस सम ॲश्युअर्ड 9,82,000. आपण जे काही प्रीमियम भरणार आहोत तर ते असे टाटाच्या फंड्समध्ये अलोकेट होणार आहेत. आता इथे 20,000 प्लस 17,000 असं टोटल 37,000 प्रीमियम आहे. फर्स्ट इयरला डिस्काउंट भेटतो 1,600चा आणि टोटल प्रीमियम होतं फर्स्ट इयरचं 36,924 रुपीज. आणि अगदी 8%नी पकडलं तरी मॅच्युरिटीला आपल्याला 17 लाख रुपीज मिळतात. इथे बघा 36,900 म्हणजे 37,000 आपण पर इयरला भरतो आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली पर मंथ 3,000 रुपीज आपण भरतो आहे आणि 36,000 असे 12 वर्ष भरतो आहे आपण. म्हणजे 4,20,000 एवढे पैसे आपण भरतो आहे. पण पुढची 40 वर्षासाठी आपल्याला पर इयर 45,000 हॉस्पी कॅश, 1 लाख रुपीज सर्जी कॅश आणि क्रिटिकल इलनेससाठी 2 लाख रुपीज आपल्याला मिळतात. आणि आपल्याला काहीतरी झालं तर मागच्यांना पुन्हा सम ॲश्युअर्ड मिळणार आहे. आणि काही नाही झालं तरी 40 वर्षानंतर आपल्याला आपण भरलेली रक्कम जी फंड्समध्ये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झालेली आहे तर ती आपल्याला मिळणार आहे. इथे 8%नी बघितलं तरीसुद्धा 17 लाख मिळणार आहे. प्लस आपल्याला टोटल पॅकेज मॅच्युरिटी किती येते ते आपण बघूया. टोटल पॅकेज मॅच्युरिटी बघा 8%नी बघितलं तरी 29,52,000 आपल्याला मिळणार आहे. आणि आता फंड व्हॅल्यू कसे वाढणार आहेत ते बघूया. हे मिनिमम झालं 8%. पण मार्केटमध्ये आज जे काय आपण बघतो तर 8 नाही तर 12, 13, 15, 17, 20, 25 असे पर्सेंटेजनी आपल्याला आपली रक्कम वाढत असते. इथे आपण बघितलं तर बेंचमार्क बघा गेल्या 1 इयरमध्ये 32.24% ग्रोथ झालेली आहे मार्केट. 3 इयर्समध्ये 17.63% ग्रोथ झालेला आहे. गेल्या 5 वर्षात 17.65%नी ग्रोथ झालेला आहे. हा बेंचमार्क आहे मार्केटचा. मग त्यात आपला जो CAGR आहे तर जो आपला फंड टाटाचा फंड परफॉर्मन्स आहे तो गेल्या 1 वर्षात 43.7% आहे. गेल्या 3 वर्षात 24% आहे. गेल्या 5 वर्षात 28% आहे. मग आपण समजा गेल्या 5 वर्षाचं बघितलं 28% किंवा त्यातलं मिनिमम जो टाटाचा 24% आहे 24%नी सुद्धा ग्रोथ बघितलं तर 40 वर्षामध्ये आपले फंड ग्रोथ होऊन आपण टोटल भरणार आहोत 12 वर्षामध्ये 4.25 लाख रुपये. आणि 10 वर्षात आपले ते रक्कम होणार आहे 6 लाख. 20 वर्षात होणार आहे 47 लाख. 30 वर्षात होणार आहे 3,53 लाख. आणि 40 वर्षात होणार आहे 26,38,95,584 रुपये एवढे फंड ग्रोथ होणार आहे. अगदी ह्याच्यामधले मिनिमम आपण पकडलं 17.65 तरीसुद्धा 40 वर्षामध्ये आपली रक्कम होणार आहे 3 कोटी रुपये. तर एवढी रक्कम आपल्याला परत मिळणार आहे. त्याशिवाय पूर्ण 40 वर्षामध्ये
आपल्याला सर्जी कॅश 1 लाख रुपीज असणार आहे, क्रिटी कॅश टोटल 2 लाख रुपीज असणार आहे आणि पर इयर पर डे 3000 रुपीजनुसार 15 दिवस म्हणजे 45,000 रुपीज आपल्या हॉस्पी कॅश आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा हा हेल्थ प्लस वेल्थ प्लॅन आहे, प्रोफिट प्लॅन आहे. तर आपण तो घेऊ शकतो. इथे आपण डू इट युअरसेल्फ केलेला आहे. इथे आपण पर डे 3000 रुपीज, सर्जी कॅश 1 लाख रुपीज आणि क्रिटी कॅश 2 लाख रुपीजने असं हा प्लॅन बघितलेला आहे. ही रक्कम आपण वाढवू शकतो, आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ॲडिशन करू शकतो. समजा इथे सर्जी कॅश आपण 1 लाख बघितले, तर 1 लाखच्या ऐवजी आपण इथे एक्स्ट्रा घेऊ शकतो. सर्जी कॅश आपण रक्कम वाढवू शकतो, 1.5 लाखापर्यंत घेऊ शकतो. क्रिटी कॅशसुद्धा आपण इथे 5 लाखपर्यंत 10 लाखपर्यंत 20 लाखपर्यंत आपण घेऊ शकतो. तेव्हा आपला प्रीमियम त्यानुसार वाढणार आहे. पण त्यानुसार आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा होणार आहे, आपलं कव्हरेजसुद्धा वाढणार आहे. तर इथे आपण बघा, सर्जी कॅश 1.5 लाख, क्रिटी कॅश 5 लाख रुपीज आहे. तर अशा वेळी आपली जी रक्कम आहे तर ती 56,000 रुपये पर इयरला जाते, 56,000 पर इयर. पण इथे पॅकेज मॅच्युरिटी बघा, मिनिमम 8%ने बघितलं तरीसुद्धा मॅच्युरिटी व्हॅल्यू येणार आहे 26 लाख 21,000 येणार आहे. प्लस टोटल मॅच्युरिटी पॅकेज किती येणार आहे ते आपण आता बघूया. तर पॅकेज मॅच्युरिटी बेनिफिट आफ्टर 40 इयर्स 45 लाख रुपीज हे मिनिमम आपल्याला मिळणार आहे. इथे सुद्धा आपण बघितलं तर आपण 56,000 रुपये इन्व्हेस्ट करणार 12 वर्षासाठी, म्हणजे 6.25 लाख रुपये आपली इन्व्हेस्टमेंट टोटल होणार आहे. पण 40 वर्षासाठी आपल्याला टोटल कव्हरेज असणार आहे मेडिकलचं. प्लस आपल्याला मॅच्युरिटीच्या वेळी 45 लाख रुपये मिळणार आहेत. आणि फंड व्हॅल्यू इथे बघूया आपण, अगदी मिनिमम बघितलं आपण 24%ने, तर आपल्याला इथे लक्षात येईल की 40,75,27,212 रुपये आपले 40 वर्षात ग्रो होणार आहेत. पहिल्या 10 वर्षात ते 9 लाख होणार आहेत, नंतर 20 वर्षात 73 लाख, 30 वर्षात 5 कोटी आणि 40 वर्षानंतर 40 कोटी एवढ्या पद्धतीने आपले फंड ग्रो होणार आहेत. आणि अगदी मिनिमम बघितलं आपण 17.65ने, तरीसुद्धा 40 वर्षानंतर आज जे आपण 6 लाख रक्कम भरलेले आहे, येत्या 12 वर्षात आपण भरणार आहोत, ती 40 वर्षांनी आपल्याला 6 कोटी रुपये रक्कम होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण जी वाढत असणारी फंड आहे ती आपल्या मेडिकल रिझनसाठी आपण फंड काढू शकतो, किंवा आपलं प्रीमियम मेडिकलचाच प्रीमियम भरण्यासाठी सुद्धा आपण ती रक्कम काढू शकतो. तर अशा पद्धतीचा हा प्रॉफिट प्लॅन आहे. इथे तुम्ही सर्जी कॅश, क्रिटी कॅश, हॉस्पी कॅश तुम्ही अमाऊंट बदलून तुमचा प्रीमियम कमी जास्त करू शकता. तसेच भरण्याचा जो पिरियड आहे इथे पण 12 वर्ष घेतलेला आहे, 12 वर्ष आपण प्रीमियम भरणार आहोत. तुम्ही जास्त वर्ष पिरियड वाढवला तर प्रीमियम कमी येतो, आणि कमी वर्ष प्रीमियम भरला तर प्रीमियम जास्त येतो. आपल्या फंडच्या अवेलेबिलिटीनुसार आपण सुरुवातीला तो प्रीमियम पेईंग टर्म आपण चूज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य विचारा कॉमेंट बॉक्समध्ये. नमस्कार.